हॅलो फ्रेंड्स, पेपरमध्ये प्रश्न येतो चेंज द व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसे रूपांतर करायचे ते आपण बघू. यासाठी आपण पहिले सिम्पल प्रेझेंट टेन्सची रचना पाहू. यामध्ये जर सब्जेक्ट आय, यू, वी आणि दे असे सब्जेक्ट असले तर वाक्याची रचना असते सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. आय राईट अ लेटर. आय सब्जेक्ट आहे, राईट म्हणजे V1 क्रियापदाचं पहिलं रूप आणि अ लेटर ऑब्जेक्ट. यू राईट अ लेटर, वी राईट अ लेटर, दे राईट अ लेटर. ही, शी, इट हे सब्जेक्ट असतील तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्याची रचना अशी असते सब्जेक्ट प्लस V1 प्लस SES प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे क्रियापदाला काही क्रियापदांना एस लागते आणि काही क्रियापदांना ES लागते. ते आपण पुढे पाहू. ही राईट्स अ लेटर, शी राईट्स अ लेटर, इट राईट्स अ लेटर. इट हा शब्द लहान मुलांसाठी किंवा प्राण्यांसाठी वापरला जातो. आता ही काही शब्द बघा. व्हर्ब गो, गोज, पास, पासेस, बॉक्स, बॉक्सेस, वॉश, वॉशेस, कॅच, कॅचेस, टीच, टीचेस. म्हणजेच काय, क्रियापदाच्या शेवटचे अक्षर जर O, S, X, SH आणि CH असतील तर क्रियापदाला ES लागते. आता हे शब्द बघा. ट्राय, ट्राईज, स्टडी, स्टडीज. म्हणजे शेवटी जर Y असेल तर Yचा I होतो आणि मग ES लागते. TRIES आणि STUDIES. पण Yच्या अगोदर जर स्वर असेल, व्हावेल असेल, AEIOU यापैकी एखादं लेटर असेल तर त्याला फक्त S लागते. म्हणजे प्ले, प्लेज, ओबे, ओबेज. म्हणजे इथे Yच्या अगोदर A आहे आणि Yच्या अगोदर E आहे, म्हणून या व्हर्बला फक्त S लागला. सिम्पल प्रेझेंट टेन्सचे वाक्य असेल तर त्याचे पॅसिव्ह व्हॉइस करताना वाक्यरचना अशी असते ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्टप्रमाणे मी, यू, हिम, हर, अस आणि देम. आय असेल तर मी, यू सब्जेक्ट असेल तर यू, ही सब्जेक्ट असेल तर हिम, शी सब्जेक्ट असेल तर हर, वी सब्जेक्ट असेल तर अस आणि दे सब्जेक्ट असेल तर देम. आता आपण पहिलं वाक्य पाहिलं होतं आय राईट अ लेटर. याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे अ लेटर. अ लेटरने वाक्याची सुरुवात होईल म्हणजे अ कॅपिटल झाला. अ लेटर इज V3 रिटन बाय आयचा मी होतो. अ लेटर इज रिटन बाय मी. आता हे सिंग्युलर ऑब्जेक्टचं वाक्य आहे. आता हेच जर वाक्य असं असलं आय राईट लेटर्स म्हणजे इथे ऑब्जेक्ट प्लुरल नंबर आहे. म्हणजे या वाक्याची रचना होईल आय राईट लेटर्स. इथे लेटर्स प्लुरल नंबर आहे म्हणून लेटर्सच्या पुढे आर आलं. लेटर्स आर रिटन बाय मी. यू राईट अ लेटर. अ लेटर इज रिटन बाय यू. यू राईट लेटर्स. इथे पहा लेटर्स प्लुरल नंबर आहे. लेटर्स आर रिटन बाय यू. वी राईट अ लेटर. अ लेटर इज रिटन बाय अस.
We write letters. Letters are written by us. They write a letter. A letter is written by them. They write letters. Letters are written by them. He writes a letter. A letter is written by him. इथे ही सब्जेक्ट असल्यामुळे राईटच्या पुढे एस लागला आहे, पण पॅसिव्ह वॉईसमध्ये त्याचा काही फरक पडत नाही. अ लेटर सिंग्युलर आहे म्हणून इथे ई झाला. शी राईट्स अ लेटर. इथेही तसंच. अ लेटर इज रिटन बाय हर. शी सब्जेक्ट आहे म्हणून इथे हर आला. आता इट राईट्स अ लेटर. याच्यामध्ये अ लेटर इज रिटन बाय हिम. जर इट मुलाच्या अर्थाने असेल तर हिम, इट मुलीच्या अर्थाने असेल तर हर येईल. इटचा अर्थ तो, ती, ते. म्हणजे दे असलं तर दे मिळेल. राईटला एस लागलेला आहे, त्याचा पॅसिव्ह वॉईसमध्ये काही फरक पडत नाही. फक्त ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्ल्युरल आहे हे बघावं लागते. आता सिम्पल पास्ट टेन्स. आता सिम्पल पास्ट टेन्स याची वाक्यरचना पाहू आपण. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट कोणताही असो त्याला V2च लागणार. आय रोट अ लेटर. यू रोट अ लेटर. वी रोट अ लेटर. दे रोट अ लेटर. ही रोट अ लेटर. शी रोट अ लेटर. आणि इट रोट अ लेटर. आता पॅसिव्ह वॉईसची रचना बघा. ऑब्जेक्ट प्लस वाज वेअर प्लस V3 प्लस बाय आणि प्लस मी, यू, हिम, हर, अस आणि देम. आय रोट अ लेटर. याच्यामध्ये पास्ट टेन्स आहे म्हणून अ लेटर वाज रिटन बाय मी. आय रोट लेटर्स. ऑब्जेक्ट जर प्ल्युरल नंबर असेल तर लेटर्स वेअर रिटन बाय मी. लेटर्सच्या पुढे वेअर येईल. यू रोट अ लेटर. अ लेटर वाज रिटन बाय यू. अ लेटर सिंग्युलर आहे म्हणून वाज. यू रोट लेटर्स. लेटर्स प्ल्युरल नंबर आहे म्हणून वेअर. लेटर्स वेअर रिटन बाय यू. वी रोट अ लेटर. अ लेटर वाज रिटन बाय अस. वी रोट लेटर्स. लेटर्स वेअर रिटन बाय अस. दे रोट अ लेटर. अ लेटर वाज रिटन बाय देम. दे रोट लेटर्स. लेटर्स वेअर रिटन बाय देम. ही रोट अ लेटर. अ लेटर वाज रिटन बाय हिम. शी रोट अ लेटर. अ लेटर वाज रिटन बाय हर. आपण पुढचे टेन्स पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. गुड बाय.